स्तनपान जनजागृती महिन्याच्या निमित्ताने आमच्या सोबत आहेत तज्ञ डॉक्टर आशा गाझी, MD गायनॅक, माहेर मॅटर्निटी हॉस्पिटल सांगली. डॉक्टर, माता आणि बाळ दोघांसाठी स्तनपान इतकं महत्त्वाचं का आहे हे तुम्ही सांगू शकाल का? मी डॉक्टर आशा गाझी, MD गायनिक. माझे माहेर मॅटर्निटी हॉस्पिटल हे सांगली येथे सिव्हिल हॉस्पिटल रोड वरती असून 1997 पासून आम्ही स्त्रीरोग विषयी आरोग्य सेवा देत आहोत. स्तनपान हे आवश्यक पोषक आणि प्रतिपिंड प्रदान करते, जे बाळाला संक्रमण आणि रोगापासून संरक्षण करण्यास मदत करते. हे निरोगी वाढ आणि विकासास प्रोत्साहन देते आणि ते मातांसाठी देखील फायदेशीर आहे. यामुळे काही कर्करोगाचा धोकाही कमी होतो आणि प्रसूतीनंतर पेशंटला बरे होण्यास पण याची ऍक्च्युअली मदत होते. स्तनपान देखील वाढल्यामुळे आई आणि मुलामधील भावनिक बंध टिकून राहतो, कायमचा मजबूत होतो. डॉक्टर, स्तनपानाचा आदर्श कालावधी किती आहे? बाळाला किती महिने स्तनपान द्यावं? तसं पाहिलं तर स्तनपानाचा आदर्श कालावधी हा जागतिक आरोग्य संघटनेने आयुष्याच्या पहिल्या 6 महिन्यांसाठी विशेष स्तनपानाची शिफारस केलेली आहे. 6 महिन्यानंतर घन पदार्थांच्या परिचयासह स्तनपान 2 वर्षापर्यंत किंवा त्याहूनही अधिक काळ आपण चालू ठेवू शकतो, कारण ते आवश्यक पोषक प्रदान करते आणि रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करते. सो पहिले 6 महिने महत्वाचे आहे, पण त्याच्यानंतर सुद्धा देणं तितकंच गरजेचं आहे आणि ते कंटिन्यू ठेवावं. डॉक्टर, भारतातील सध्याच्या स्तनपानाच्या परिस्थितीचं तुम्ही कसं वर्णन कराल? भारतात स्तनपान ही एक सामान्य प्रथा आहे, परंतु त्यात लक्षणीय आव्हाने आहेत. बहुसंख्य माता स्तनपान सुरू करताना पहिल्या 6 महिन्यासाठी विशेष स्तनपान दर शिफारसीप्रमाणे कमी आहेत. हे विविध कारणामुळे आहे, जसे की योग्य ज्ञानाचा अभाव, अपर्याप्त समर्थन प्रणाली आणि सामाजिक दबाव. डॉक्टर, ब्रेस्ट फिडिंगची काही प्रमुख आव्हानं आहेत का आणि त्यांना कसं तोंड देता येईल? बऱ्याच मातांना भेडसावणारे सर्वात महत्त्वाचे आव्हान म्हणजे अपुरा दुधाचा पुरवठा, ज्यामुळे अपुरा आहार मिळतो. हे घडू शकते कारण काही वेळा आईचे स्तन दूध उत्पादन बाळाच्या पोषणाची गरज पूर्ण करत नाही, परंतु काळजी करण्याची गरज नाही. याच्यावरती अनेक उपाय उपलब्ध आहेत. ओव्हर द काउंटर काही सप्लिमेंट्स दुधाचे आपल्याला अवेलेबल होऊ शकतात, त्याचीही आपण मदत घेऊ शकतो. आता स्तनपानाबद्दल अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी सांगते, स्तनपानाच्या कृतीमुळे ऑक्सिटोसिन सोडले जाते, ज्याला अनेकदा आपण लव्ह हार्मोन म्हणून संबोधतो, जे मातृगंध आणि प्रेम आणि आसक्तीची भावना वाढवते. दुसरे म्हणजे स्तनपानाच्या दरम्यान जवळचा शारीरिक संपर्क आणि त्वचेचा त्वचेला स्पर्श, यामुळे बाळासाठी सुरक्षितता आणि आरामाची भावना निर्माण होते. तिसरे त्याचे महत्त्व, स्तनपान दरम्यान आई आणि बाळ यांच्यातील डोळ्यांचा संपर्क आणि परस्पर संवाद भावनिक संबंध आणि संवाद मजबूत करतात. शेवटी नियमित आणि जिव्हाळ्याचा संवाद बाळाच्या गरजा ओळखण्यास आणि त्यांना प्रतिसाद देण्यास अधिक प्रभावीपणे मदत करतात. बंध आणखीन घट्ट होतो. डॉक्टर, या मौल्यवान अंतर्दृष्टीबद्दल धन्यवाद. आमच्या श्रोत्यांसाठी काही अंतिम संदेश? मी सर्व मातांना स्तनपानाविषयी समर्थन आणि माहिती मिळवण्यासाठी प्रोत्साहित करते. तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या स्वतःच्या कल्याणासाठी तुम्ही करू शकणारा सर्वोत्तम गोष्टीपैकी ही एक गोष्ट आहे. भारतात स्तनपानासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आपण सगळे एकत्र काम करूया, एवढंच मी आपल्याला या दिवशी रिक्वायरमेंट करते. थँक्यू डॉक्टर.